मुलीला फुस लावली, अल्पवयीन मुलीला फुस लावली. आता छापणार हे पहा किती हुशारी. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. तिला समजत नाही का? आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षा कोणाला देत्या? पोराला आरोप कुणा ठुता? पोरी जोश नाही का? 15 वर्षाची टोनगी आली ती, तिला समजत नाही का? हां का हे पोरगा आपल्याला फसवत आहे. त्याने दिलेला मोबाईल तुला गोड लागला, त्याने दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं, त्याच्या गाडीवर तोंड बांधून बोंबलं थिंडनी परत भुकती. तुला लाज नाही वाटत? हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली, तुही पोरगी प्रेमात पडली, तुला माहित नाही? माहित नाही? बोटवर कर बरं, सत्कार करतो तो. बरं जाऊ दे, आजचं पाकिट येतो कर बोटवर. समजत नाही का? हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा, आपल्या मुलीचा मोबाईल चेक करा, त्यात 1000 रुपये बॅलन्स आलाय. आपल्या मुलीचा एसटीचा पास पहा, 8 दिवस झाले पंच नाही. आपल्या मुलीच्या पर्समध्ये 2-2 हजाराच्या नोटा आहे. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय, आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचा मुद्दा आहे. बरं पोरी इतक्या बिंडूक झाले तू या 2-4 वर्षात. चांगल्या पोरांनो प्रेमच करी ना, एकदम भंगरी पोराव प्रेम. त्याच्या बागलात गोचिड्या, वन साईड भांग, अंडरपॅन्टला वा, आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. थोबड फोडून टाकलं. हा विनोद नाही महाराज, हा विनोद नाही. अरे प्रेम करायचं ते ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम